शिक्षा विभाग की बड़ी लापरवाही का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। तिरोडा तहसील के पीएम श्री उच्च प्राथमिक विद्यालय बिरडी पार में 310 छात्रों का शैक्षणिक भविष्य सिर्फ 4 शिक्षकों के कंधों पर टिका है। शिक्षा विभाग के इस लापरवाही ने गांव वालों में भारी रोष पैदा कर दिया है और अब अभिभावकों ने बड़े आंदोलन की चेतावनी दी है। अब देखना यह है कि शिक्षा विभाग पालकों के इस रोष और छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए कब तक बिरडी पार स्कूल में शिक्षकों की नियुक्ति करता है। परिषद उच्च प्राथमिक बेडीपार या शाळेची विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक कमी झाल्याने आमच्या वर्गामध्ये काही विषयांचे क्लासेस लागत नाही। यामुळे आमच्या अभ्यासाला खूप अडथळा लागलेला आहे आणि आम्ही शिक्षक विभागाला हीच विनंती करूया की आम्हाला 5 ते 6 शिक्षकांची गरज खूप आहे। तर त्यांनी आम्हाला 5 ते 6 शिक्षक नेमणूक करून द्यावे अशी आमची विनंती। मी जयकुमार इनायत, राहणार बिरडीपार, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य। आज शाळेमध्ये आम्ही उपस्थित आहोत मुलांसह, पण आज शाळेमध्ये 4 शिक्षक मुख्याध्यापकला घेऊन आहेत। करिता मुलांच्या नुकसान भरमसाठ होत आहे। करिता आम्ही BDO साहेबांनाही सुद्धा बोललेलो होतो की आमच्या PM श्री स्कूल बिरडीपारला 6 शिक्षक देण्यात यावं, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारे आमची दखल घेतलेली नाही। करिता BDO साहेबांना माजी सैनिक बिरडीपार आणि या शाळेचा एक पालक म्हणून आहो। मी जेव्हा शाळेत आलो तेव्हा एकूण 8 शिक्षक होते आणि आता या शाळेत केवळ फक्त 4 शिक्षक आहेत आणि या शाळेची पटसंख्या 310 आहे। हे PM श्री शाळा आहे आणि या शाळेला अजून आम्ही उच्च स्तरावर घेऊन जाणार हे सर्व पालकांचे मत आहे। आणि आज ही दयनीय अवस्था आहे की या शाळेमध्ये केवळ 4 शिक्षक असून पटसंख्या जास्त आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचा पुष्कळ नुकसान होत आहे। मी माणिक शरणागत उच्च श्रेणी मुख्याध्यापक PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिरडीपार काचेवानी पंचायत समिती तिरोडा। आपण आले आहात, माझ्या शाळेच्या वतीने मी तुमचे स्वागत करत आहे। शासनाच्या धोरणानुसार माझ्या शाळेतील 4 शिक्षक हे नियमानुसार आपल्या इच्छित स्थळी त्यांचे स्थानांतरण झालेले आहे आणि 2 शिक्षक हे सेवानिवृत्त झालेले आहेत। मागील वर्षीच्या सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार 10 पदं ही मंजूर होती। त्यापैकी आता फक्त कार्यरत मुख्याध्यापकासह 4 शिक्षक इथं कार्यरत आहेत आणि एकूण 6 शिक्षक हे रिक्त आहेत। त्यामुळे शाळा कशी चालवावी ही माझ्यासमोर जरा एक प्रश्न आहे। परंतु जिल्हा परिषद उच्च प्राथमिक